मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। कांदा इथेनॉल आणि आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। यावेळी कांदा इथेनॉल आणि आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जाणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील। या भेटी दरम्यान महाराष्ट्रातील कांदा इथेनॉल आणि आरक्षण सध्या चर्चा मुद्दा हा सध्या पेटलेला पाहायला मिळतो आणि यावर अमित शहांसोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे दिल्लीला जाणार आहेत। दिल्लीमध्ये जाऊन ते अमित शहा यांची भेट घेणार आहेत। आता या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या भेटी दरम्यान महाराष्ट्रात सध्या गाजलेले मुद्दे कांदा इथेनॉल मराठा आरक्षण या मुद्द्यांवरती या बैठकीमध्ये या भेटी दरम्यान चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। मनोज, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण बघितलं तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज केंद्रीय गृहमंत्री आणि सरकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची बैठक होणार आहे। संध्याकाळी 7:30 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची ही बैठक होणार आहे। आणि आपण बघितलं तर आता मोठ्या प्रमाणामध्ये आता हिवाळी अधिवेशनामध्ये कांदा प्रश्न हा निर्माण झालेला होता, तसंच प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात उचलला गेला होता। तसंच आपण मराठा आरक्षण संदर्भात देखील हिवाळी अधिवेशन गाजलेलं होतं आणि आतापर्यंत हिवाळी अधिवेशनचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आणि कांदा प्रश्न आणि इथेनॉल प्रश्न त्या संदर्भात देखील चर्चा करणार आहे। तसंच मराठा आरक्षणाबाबत देखील मनोज जरांगे पाटील यांनी जे डेडलाईन दिली आहे त्यानंतर त्याबाबत देखील केंद्रीय गृहमंत्र्यांबाबत मुख्यमंत्री हे चर्चा करणार आहेत। तसंच आपण मिळतं आता आगामी लोकसभेच्या निवडणुका येत आहेत आणि त्यामध्ये आपण मिळतं आता 5 ज्या निवडणुका लागल्या त्यामध्ये भाजपचा हा विजय झाला होता आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला होता। त्यानंतर आता हे परत लोकसभेमध्ये झेंडा हा भाजपला फडकवायचा आहे आणि त्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले याबद्दल देखील चर्चा केली जाणार आहे। मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।